मुंबईच्या राजकारणात कधी काय घडेल आणि कोणता राजकीय फासा कसा पलटेल याचा नेमका कोणालाच लावता येत नाही। विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आणि महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवीन समीकरणं जुळत असताना उपनगरातील महत्त्वाचं राजकीय केंद्र मानल्या जाणाऱ्या भांडूपमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका आणि भांडूपमधील अत्यंत वजनदार महिला नेत्या अनिशा माझगावकर यांनी सोमवारी पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात सक्रिय होत घरवापसी केली आहे। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त मानल्या जाणाऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। अनिशा माझगावकर यांच्या पुनरागमनामुळे केवळ भांडूपमधील मनसेची संघटनात्मक ताकद वाढलेली नाही, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वादाला आणि संभ्रमाला एक वेगळीच धार मिळाली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे युती करून एकत्र लढले असले तरी जागा वाटपाच्या खेळात भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 मध्ये जे नाट्य घडलं त्याची धग आजही शमलेली नाही। अनिशा माझगावकरांची ही पक्षवापसी म्हणजे केवळ एका नेत्याचं पक्षात परतणं नसून आगामी राजकीय समीकरणांचं आणि भांडूपमधील नव्या राजकीय संघर्षाचं बिगुल मानलं जातंय। सोमवारी जेव्हा अनिशा माझगावकर यांनी आपल्या समर्थकांसह राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मनसेमध्ये पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आणि राजकीयदृष्ट्या अर्थपूर्ण आहे। या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी अनिशा माझगावकर यांना पक्षात पुनश्च सक्रिय होण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। त्याच वेळी बोलताना राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर आणि शब्दात जागा वाटपातील चुकीच्या निर्णयाबद्दलची खंत स्पष्टपणे दिसून आल्याचं अनिशा माझगावकर यांनी सांगितलं। अनिशा माझगावकर नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। संदीपजींशी माझं बोलणं झालं। आताही साहेब बोलले मला की मी त्यांना सांगत होतो की आम्हाला तिकीट द्या, मनसेला द्या, आमचं तिकीट येणार आहे। पण ठीक आहे, त्यावेळेला जे काही घडलं त्यात काय आपण साहेबांचा काही त्यात दोष नव्हताच आणि प्रत्येकाला खंत आहे की त्यावेळेला जर मला तिकीट दिली असती तर डेफिनेटली आपण चांगल्या मतांनी निवडून आलो असतो। जर अपक्ष म्हणून 8-8.5 मतं घेते तर युतीमध्ये नक्कीच चांगले मतं घेऊन तिथे ऑलरेडी काम चालू केलं असतं। पण आज राजसाहेबांनी त्यांनी काय म्हटलेलं आहे नेमकं? साहेबच म्हणाले की मी तेच जे काही घडलं ते चुकीचं घडलं। त्याच वेळेला तेही सांगत होते की तिकीट द्या म्हणून यांना दिली पाहिजे, परंतु जे काही राजकारण घडलं म्हणजे खासदारांच्या मुलीला तिकीट पाहिजे होती, त्यामुळे जे काही राजकारण घडलं त्याला आता काय झालेला पास्ट आहे, परत काही बोलण्यात अर्थ नाही। राज ठाकरेंनी व्यक्त केलेली ही खंत म्हणजे ठाकरे गटासोबतच्या जागा वाटपात मनसेवर झालेला अन्याय आणि राजकीय चूक उघडपणे मान्य करण्यासारखंच होतं। या वक्तव्यामुळे भांडूपमधील मनसे सैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला असून आगामी काळात मनसे या भागात अधिक आक्रमकपणे उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेत। भांडूपमधील राजकारण आता हे केवळ माझगावकर यांच्या पुनरागमनापुरतं मर्यादित नाही, तर ठाकरे गटातील अंतर्गत कलहामुळे ते अधिकच गुंतागुंतीचं झालंय। वॉर्ड 114च्या नवनिर्वाचित नगरसेविका राजोल पाटील या खासदार संजय पाटील यांच्या कन्या आहेत। मात्र निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप झाला आणि खासदार संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या ज्या 6 खासदारांनी बंडखोरी करून शिंदे गटात प्रवेश केला त्यात संजय दिना पाटील यांचा प्रमुख समावेश होता। वडिलांनी पक्ष सोडल्यामुळे आणि गद्दारी केल्यामुळे भांडूपमधील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली। वडिलांनी पाठी खंजीर खुपसला असेल तर त्यांच्या मुलीला म्हणजेच राजोल पाटील यांना पक्षात का ठेवायचं अशी थेट आणि आक्रमक मागणी भांडूपच्या स्थानिक शिवसैनिकांनी पक्षश्रेष्ठींकडे लावून धरली। या संपूर्ण घडामोडींनंतर राजोल पाटील यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रचंड संभ्रम आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय। वडिलांच्या बंडखोरीनंतर राजोल पाटील यांनी तातडीने मातोश्री गाठून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती। माझे वडील जरी शिंदे गटात गेले असले तरी मी तांत्रिकदृष्ट्या आणि वैयक्तिकदृष्ट्या ठाकरे सोबतच निष्ठावंत आहे असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं होतं। परंतु स्थानिक पातळीवर त्यांच्यावरचा संशय दूर झालेला नाही। जून महिन्यात जेव्हा भांडूपमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या भव्य मेळाव्याला राजोल पाटील अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर संशयाची सुई अधिकच बळकट झाली। इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेच्या एका अधिकृत कार्यक्रमात राजोल पाटील यांची उपस्थिती दिसून आल्यामुळे त्या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। जरी त्यानंतर लागलीच त्यांनी आदित्य
आदित्य ठाकरे यांच्या बैठकीला उपस्थिती लावून आपली निष्ठा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात आणि संशयास्पद मानली जाते। या संपूर्ण प्रकरणाची मूळ पाळंमुळ यावर्षी जानेवारी महिन्यात पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपात दडलेली आहेत। इतिहासात प्रथमच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत युतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या। जागा वाटपाच्या सूत्रांनुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सुमारे 165 जागांवर आपले उमेदवार उभे केले, तर राज ठाकरेंच्या मनसेच्या वाट्याला 52 जागा आल्या होत्या। मात्र भांडूप विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 114 या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच आणि वाद निर्माण झाला होता। या प्रभागाचा राजकीय इतिहास पाहिला तर 2012 मध्ये अनिशा माजगावकर याच वॉर्डातून मनसेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात मजबूत लोकसंपर्क निर्माण केला होता। त्यानंतर 2017च्या निवडणुकीत शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी अनिशा माजगावकर यांचा पराभव केला होता। त्यामुळे या निवडणुकीत मनसे या जागेसाठी अत्यंत आग्रही होती। दुसरीकडे ठाकरे गटातील माजी आमदार रमेश कोरगावकर हे आपल्या पत्नीसाठी तर खासदार संजय दिना पाटील आपल्या मुलीसाठी ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते। अखेर युती धर्म पाळण्याच्या नावाखाली आणि वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर मनसेने ही जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी सोडली। परंतु पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनिशा माजगावकर प्रचंड नाराज झाल्या। वॉर्ड क्रमांक 114 मधून ठाकरे गटाकडून खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजोल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। पक्षाच्या या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि माजगावकर यांच्या समर्थकांमध्ये असंतोषाची प्रचंड मोठी लाट उसळली। अनिशा माजगावकर यांची समजूत काढण्यासाठी खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी त्यांना शिवतीर्थावर बोलवून घेतलं होतं। राज ठाकरेंनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक जनतेची साथ पाहता अनिशा माजगावकर यांनी माघार न घेता बंडाचे निशाण फडकवलं आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या युतीमधील हे पहिलं आणि सर्वात मोठं बंड ठरलं होतं। पक्षादेश डावलून जेव्हा अनिशा माजगावकर अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या तेव्हा राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। दोन्ही ठाकरे बंधूंचे अधिकृत उमेदवार राजोल पाटील यांच्या पाठीशी असताना एक अपक्ष महिला उमेदवार काय प्रभाव पाडू शकेल असा प्रश्न काहींनी उपस्थित केला होता। मात्र अनिशा माजगावकर यांनी अतिशय आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचार करत संपूर्ण प्रभागातील राजकीय वातावरण ढवळून काढलं। निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हा त्यांनी नोंदवलेली कामगिरी सर्वच राजकीय विश्लेषकांना थक्क करणारी होती। पराभूत होऊनही अनिशा माजगावकर या संपूर्ण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवणाऱ्या अपक्ष उमेदवार ठरल्या। त्यांना तब्बल 8055 मतं मिळाली। विजय मिळवलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवार राजोल पाटील यांना 3764 मतांच्या फरकाने विजय मिळाला खरा, पण अनिशा माजगावकर यांनी घेतलेली मतं ही मुंबईतील अनेक इतर प्रभागांमधील विजयी उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षाही अधिक होती। जर अनिशा माजगावकर अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या नसत्या किंवा ही जागा मनसेला सुटली असती तर निकालाचं चित्र पूर्णपणे वेगळं असतं, हे आकडेवारीवरून स्पष्ट झालं होतं। आता अनिशा माजगावकर यांच्या मनसेतील पुनरागमनामुळे भांडूपच्या राजकीय पटलावर सर्वच पक्षांची गणितं बदलली आहेत। एकीकडे राजोल पाटील यांच्यावर ठाकरे गटाच्या निष्ठावंतांचा अविश्वास आहे, तर दुसरीकडे संजय पाटील यांच्यासमोर स्वतःचं राजकीय वर्चस्व टिकवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। अनिशा माजगावकर यांच्या रूपाने भांडूपमध्ये मनसेला पुन्हा एकदा एक कणखर, आक्रमक आणि जनआधार असलेला चेहरा मिळालाय। राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे आणि 8000हून अधिक हक्काच्या मतांच्या जोरावर अनिशा माजगावकर आज भांडूपमध्ये अधिक ताकदीने काम करणार आहेत। यामुळे एकाच वेळी शिंदे गट, ठाकरे गट आणि स्थानिक प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 मध्ये घडलेलं हे नाट्य केवळ एका प्रभागापुरतं मर्यादित नसून ते आगामी काळातील मुंबईच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे। युतीमधील मतभेद, अपक्ष उमेदवारांचा वाढता प्रभाव, पक्षांतराचा संभ्रम आणि निष्ठावंतांचा असंतोष या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे भांडूपचा हा महासंग्राम आहे। आता अनिशा माजगावकरांच्या या राजकीय पुनरागमनानंतर भांडूपमध्ये मनसे पुन्हा आपला जुनागड काबीज करणार का? राजोल पाटील आपली जागा टिकवून ठेवणार की संजय दिना पाटलांचं वर्चस्व संपणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। दरम्यान या सर्व घडामोडींबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा। धन्यवाद।